संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. आपल्याला तर कुठेही आता तर मोठं दुर्दैव आहे, कीर्तनकारी जातीचाच पाहिजे, धुरावर बसायला पाहिजे. काय विचित्र प्रकार आहे. अरे ज्ञान पाहायचं, त्याचं काय पाहायचं की काय करायचं, आपण काय करून राहिलो. मला वाईट वाटते कधी कधी. असं कोणी बोलणार नाही बरं तुम्हाला, एखादा शब्द चुकीचा, पण तो चुकीचा नाही आहे. तो या समाजाकडे पाहिल्यानंतर संतांनी दिलेला प्रसाद आम्ही किती चुकीच्या पद्धतीनं वाटून राहिलो याच्याविषयी वाईट वाटते. कुठं आणि जिथं पाहायची तिथं नाही. लग्न कोणतेही कुठे होऊन राहिले, कीर्तनकार जातीचा पाहिजे. लग्न कोणासमोर चालतात. काय विचित्र परिस्थिती, काय समाज सुधरेल आणि काय होईल. नाही महाराज, मला एका गावाला असंच झालं, काय तर विस्तार करायला वेळ नाही माझ्याकडे. म्हणजे महाराज आपल्या समाजाचे होते म्हणून तुम्हाला 2-3 वर्ष बोलवलं. अरे म्हटलं मी नाही तुमच्या समाजाचा, दुसऱ्या वर्षी बोलवलंच नाही त्यांनी. तोपर्यंत महाराज तुमच्यासारखा कीर्तनकार नाही, काय तुमच्या कीर्तनाला धार आहे, काय तुमचं बोलणं आहे, काय झालं सगळं एक ते धार गायबच झाली. फक्त मी सांगितलं का नाही मग मी तुझ्या समाजाचा नाही. आमचा समाज सांगू तुम्हाला कोणता आहे, ज्यांना देव आणि संत आवडतो ना ते माझ्या जातीचे आहे. माझी जातीचे मज भेटो करू. कोण आवडेच्या हरी अंतरापासून ही जात आहे आमची. आरंगीमध्ये जेव्हा माधुगिरी मागून खाल्लं जाते ना, तर माधुगिरी देत असताना कोणी विचारत नाही की तू कोणत्या जातीचा आहे. त्या संस्कारातून जन्माला आलेला वारकरी संप्रदाय आहे. तिथं आम्ही जातीभेद पाळतो. काय परिस्थिती आणली आम्ही.